So good morning all. Now let us go towards our next passage. Professor Sponder learned to work with his German colleagues, and in this way, his German colleagues was there. Dr. Tank was his head, but Professor Sponder learned to work with his German colleagues. म्हणजे जरीही ते जर्मन लोकांचा तिरस्कार करत असले तरी सुद्धा प्रोफेसर स्पॉन्डर यांनी त्यांच्या जर्मन कलिग सोबत काम करण्याचं कौशल्य सुद्धा प्राप्त केलं होतं. डिस्पाइट हिज डिफरन्सेस, व्हॉट एव्हर डिफरन्सेस ही हॅज, त्यांच्यामध्ये जे काही मतभेद होते ते मतभेद विसरून प्रोफेसर स्पॉन्डर डॉक्टर टँक सोबत काम करत असायचे. ही वॉज ऑलवेज काम, एनर्जेटिक अँड इन कंट्रोल ऑफ हिमसेल्फ. काम मीन्स CALM, काम मीन्स शांत, एनर्जेटिक म्हणजे उत्साही आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रित. So he was always calm, energetic and in control of himself. प्रोफेसर स्पॉन्डर नेहमी शांत असायचे, एनर्जेटिक म्हणजे उत्साहित किंवा ज्याला म्हणतो आपण ऊर्जावान असायचे, अँड ही वॉज इन कंट्रोल ऑफ हिमसेल्फ, आणि स्वतःच्या नियंत्रणात ते होते. ही केप्ट अब्रिस्ट. टू कीप अब्रिस्ट म्हणजे ज्याला म्हणतो आपण अद्ययावत नॉलेज ठेवणे, एखाद्या गोष्टीची अद्ययावत माहिती ठेवणे. Let me admit the student. See, so he kept abreast of the latest technologies and expected his students to do the same. And his nature was very calm, energetic, and he was in control of himself. Okay, but after that, he used to keep abreast of the latest technologies and expected his students to do the same. म्हणजे ते शांत होते, ऊर्जावान होते आणि स्वतः म्हणजे स्वतःच्याच कंट्रोल मध्ये होते, स्वतःच नियंत्रित होते, परंतु ही केप्ट अब्रिस्ट ऑफ द रिसेंट और वी कॅन से लेटेस्ट टेक्नॉलॉजी. परंतु ते नेहमी लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने स्वतःला अद्ययावत करत होते. अँड ही एक्सपेक्टेड द सेम थिंग फ्रॉम हिज स्टुडंट्स टू डू द सेम. आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या मुलांनी सुद्धा स्वतः नवीन नवीन तंत्रज्ञानाशी अद्ययावत राहावं, अद्ययावत व्हावं, हे त्यांच्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा ते अपेक्षा करत होते. आय कन्सल्टेड हिम when I first thought of opting for aeronautical engineering. Now Kalam told us that I consulted him. मी त्यांच्याशी सल्लामसलत केली. केव्हा? When I first thought of opting for aeronautical engineering. When Kalam decided to take aeronautical engineering, at that time Kalam consulted with Professor Sponder. म्हणजे जेव्हा कलामांना एरोनॉटिकल इंजिनिअरिंग घ्यायचं होतं तेव्हा कलामांनी या संदर्भातली सल्लामसलत प्रोफेसर स्पॉन्डर यांच्यासोबत केली होती. ही टोल्ड मी दॅट वन शुड नेवर वरी अबाउट वन्स फाउंडेशन अँड प्रोफेसर स्पॉन्डर is of the opinion that one should not be worried about one's foundation. एखाद्यानी स्वतःच्या पायाबद्दल इन द सेन्स ज्या काही बेसिक थिंग्स आहे स्वतःच्या बेसिक्स बद्दल फार काळजी करू नये. बट हॅव अ सफिशियंट अमाउंट ऑफ एप्टिट्यूड अँड पॅशन फॉर वन्स चोजन फील्ड ऑफ स्टडी. मीन्स इफ वन वॉन्ट्स टू टेक समथिंग, इफ wants to learn something, then he or she should not be worried about his or her own foundation, but have a sufficient amount of aptitude. Sufficient म्हणजे पुरेसा आणि aptitude म्हणजे कल म्हणतो आपण त्याला. but have a sufficient amount of aptitude and passion for one's chosen field of study. परंतु म्हणजे एखाद्याने स्वतःच्या फाउंडेशन बद्दल, स्वतःच्या बेसिक्स बद्दल नको ती काळजी करू नये. परंतु म्हणजे एखादी जे कोणती फॅकल्टी आपण निवडली, जे कोणती गोष्ट आपल्याला करायची असली त्या गोष्टीबद्दल काळजी करू नये. परंतु एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे तर that much sufficient amount of aptitude one should have and that much amount of passion one should have for his or her chosen field. म्हणजे एकदा आपण एखादी फॅकल्टी किंवा एखादी गोष्ट करायची ठरवली ठीक आहे, परंतु त्या पद्धतीची मेहनत,
त्या पद्धतीचा आत्मविश्वास, त्या पद्धतीचा कल आणि त्या पद्धतीची आवड, आपण जी कोणती फील्ड निवडली असेल ती निवडलेली फील्ड आपण म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतःला झोकून देऊ तेव्हा व्हॉट एव्हर एम वी हॅव वी विल डेफिनेटली रीच टू दॅट एम. जे कोणतं आपलं ध्येय असेल त्या ध्येयापर्यंत आपण जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. The trouble with many students, Professor Sponder observed, was not necessarily a lack of educational opportunities or industrial infrastructure. The trouble was in their failure to choose their field of study with sufficient care. Further, Professor Sponder tells Kalam that the trouble with many students, आणि अशा पद्धतीचाच प्रॉब्लेम बऱ्याचशा मुलांचा असतो. Professor Sponder observed means many years Professor Sponder observed that many students have such type of a problem or such type of a trouble, but he is of the opinion that means was not necessarily a lack of educational opportunities, means such type of a problem or such type of a trouble is not because of the lack of educational opportunities or industrial infrastructure. म्हणजे अशा पद्धतीचा त्रास किंवा अशा पद्धतीच्या समस्या बऱ्याचशा मुलांच्या असतात आणि त्या समस्या एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज मुळे, शैक्षणिक संधीमुळे, म्हणजे त्यांना शैक्षणिक संधी मिळत नाही म्हणून नाही, किंवा ज्याला म्हणून आपण इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर नाही आपल्याकडे म्हणून, म्हणजे या गोष्टी नाहीत म्हणून मुलं समस्येमध्ये असतात किंवा त्रासामध्ये असतात असं नाही. तर तो त्रास किंवा ती समस्या का असते मुलांना? द ट्रबल वॉज इन देअर फेल्युअर टू चूज देअर फील्ड ऑफ स्टडी विथ सफिशियंट केअर. परंतु त्यांना ही समस्या का असते? कारण की ते एखादी फील्ड त्यांना निवडायची असेल. द ट्रबल वॉज इन देअर फेल्युअर टू चूज देअर फील्ड ऑफ स्टडी विथ सफिशियंट केअर. म्हणजे योग्य ती काळजी घेऊन कोणतेही विद्यार्थी जर आपल्याला हवी असणारी फील्ड निवडणार नाही तर ते त्याच्यामध्ये अयशस्वी होते. म्हणजे त्यांना अपयश काय येते तर ती सफिशियंट केअर करून, म्हणजे योग्य ती काळजी घेऊन कोणतीही फील्ड निवडत नाही, हेच त्याच्या मागचं कारण आहे असं प्रोफेसर स्पॉन्डर यांना वाटत असायचं. तर प्रोफेसर स्पॉन्डर अशा पद्धतीचे होते, अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मोटिवेट करत असायचे, इन्स्पायर करत असायचे आणि विद्यार्थ्यांना ते समजून सांगत असायचे. कलामांना सुद्धा त्यांनी समजून सांगितलं होतं आणि कलामांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग घेण्याचा प्रयत्न केला होता किंवा किंबहुना त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची निवड केली होती. प्रोफेसर स्पॅन्डलई टॉट एरोस्ट्रक्चर. बघा, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कोण शिकवत असायचं? Professor Sponder. Then Professor Pandalai taught aerostructure, design and analysis. Then Professor Sponder used to teach aerostructure, how to design or how to analyze the aerostructure, which is taught by Professor Pandalai. Professor Pandalai कलामांना एरोस्ट्रक्चर नावाचा विषय शिकवत होते. एरोस्ट्रक्चर मध्ये खास करून डिझाईन आणि अनालिसिस, एरोस्ट्रक्चरचं कसं करायचं हे शिकवण्याचं काम प्रोफेसर पॅन्डलई करत असायचे. He was a friendly and enthusiastic teacher and he was also very friendly and enthusiastic teacher towards his student. म्हणजे प्रोफेसर पॅन्डलईचा स्वभाव सुद्धा enthusiastic म्हणजे उत्साही होता, उत्साही आणि मैत्रीपूर्ण होता. Who brought a fresh approach to every teaching course and his approach was very fresh and in fact he brought a fresh approach to every teaching course. म्हणजे टीचिंग कोर्सला प्रोफेसर पॅन्डलाई फ्रेश अप्रोचने शिकवत असायचे, फ्रेश मूडने शिकवत असायचे. इट वॉज प्रोफेसर पॅन्डलाई हू अनलॉक्ड द सिक्रेट्स ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग टू अस and only because of Professor Pandalai we knew the secrets of structural engineering. म्हणजे जे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे जे सिक्रेट्स होते, जे गुपित होती, ते स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे जे सिक्रेट्स किंवा गुपित फक्त आणि फक्त आम्हाला प्रोफेसर पॅन्डलई मुळे अनलॉक करता आले किंवा जाणून घेता आले. I believe that everyone who has been taught by Professor Pandalai will agree that he was a man of great intellectual integrity and scholarship.
Further, Kalam told us that means he has no doubt that Professor Pandalai means to whomsoever he taught, means he or she will be agreed with Kalam that Professor Pandalai was a man of great intellectual integrity. Integrity means honesty, ईमानदारी म्हणतो आपण त्याला. Great intellectual integrity and scholarship. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रोफेसर पॅन्डलई यांनी शिकवलं असेल त्या विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी माझ्या मताशी सहमत असतील की प्रोफेसर पॅन्डलई खरोखर मीन्स ही वॉज अ मॅन ऑफ ग्रेट इंटेलेक्च्युअल इंटेग्रिटी. म्हणजे खूपच हुशार किंवा खूपच बुद्धिमान व्यक्ती प्रोफेसर पॅन्डलई होते. आणि स्कॉलरशिप म्हणजे सुद्धा बुद्धिमान, म्हणजे खूपच बुद्धिमान व्यक्ती प्रोफेसर पॅन्डलई होते या माझ्या मताशी सहमत सगळे विद्यार्थी असतील ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रोफेसर पॅन्डलई यांनी शिकवलं होतं. with no trace of arrogance, and there is no trace of arrogance in his behavior. Means Professor Pandalai's behavior was also a simple one. There was not any trace of arrogance in his behavior also. म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीची अरोगन्सी नव्हती असं कलामांना सांगायचं आहे. His students were free to disagree with him in a classroom discussion. Even his students were free to disagree with Professor Pandalai when the classroom discussions were going on. At that time, his students were free to disagree with him. म्हणजे एखादी गोष्ट, आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे किंवा एखादा लेसन शिकवत आहे, तर तुम्ही माझ्या मताशी सहमत असलेच पाहिजे असं नाही. तुम्ही माझ्या मताशी सहमत असलेच पाहिजे असं काहीही नाही. म्हणजे तुम्ही डिसअग्री सुद्धा राहू शकता. यू हॅव फुल फ्रीडम. इफ यू डू नॉट लाईक द थिंग विच आय टेल यू, देन यू शुड डिसअग्री विथ दोज थिंग्स. मीन सच टाइप ऑफ बिहेवियर प्रोफेसर पॅन्डलई हॅड. म्हणजे अशा पद्धतीचा स्वभाव प्रोफेसर पॅन्डलईचा होता. म्हणजे मुलांना एखादी गोष्ट पटली नाही, म्हणजे एखादी गोष्ट पॅन्डलई सांगतात परंतु मुलांना वाटलं पॅन्डलई जे सांगतात ती गोष्ट योग्य नाही, तर तो अधिकार मुलांचा होता. ते स्वातंत्र्य मुलांना होतं. स्वतःचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य सुद्धा मुलांना होतं. तर प्रोफेसर पॅन्डलई एनालिसिस आणि काय शिकवायचे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं काय शिकवत असायचे, डिझाईन आणि एनालिसिस, एरोस्ट्रक्चरचं म्हणा किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. देन वी विल सी द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोफेसर Narasimha Rao. Professor Narasimha Rao was a mathematician who taught us theoretical aerodynamics. And Professor Narasimha Rao was a mathematician. ते एक गणितज्ञ होते. But he used to teach Kalam, or he used to teach us theoretical aerodynamics. परंतु प्रोफेसर नरसिंह राव आम्हाला theoretical aerodynamics नावाचा विषय शिकवत होते. After attending his classes, I began to prefer mathematical physics to any other subject. And after attending the classes, after attending the lectures of Professor Narasimha Rao, Dr. Kalam began to prefer mathematical physics to any other subject. म्हणजे जेव्हापासून कलामांनी प्रोफेसर नरसिंह राव यांचे लेक्चर्स अटेंड करणं सुरू केले, तेव्हापासून कलामांना मॅथमॅटिकल फिजिक्स हा विषय इतर कोणत्याही विषयापेक्षा जास्त आवडू लागला. म्हणजे ते जे सब्जेक्ट्स होते मॅथमॅटिकल फिजिक्स नावाचा, तो सब्जेक्ट त्यांना सर्वात जास्त आवडायला सुरुवात झाली. म्हणजे एवढं चांगलं टीचिंग प्रोफेसर नरसिंह राव यांचं होतं. इन लॅटर इयर्स आय हॅव ऑफन बीन टोल्ड आय कॅरी अ सर्जिकल नाईफ टू एरोनॉटिकल डिझाईन रिव्ह्यू. व्हॉट इज सर्जिकल नाईफ? जस्ट अ मिनिट. In latter years, I have often been told I carry a surgical knife to aeronautical design reviews. म्हणजे नंतरच्या वर्षामध्ये कलामांना प्रत्येक जण म्हणत असायचं की ही हॅज बीन कॅरीड अ सर्जिकल नाईफ. सर्जिकल म्हणजे काय, तर गुप्तपणे एखादी गोष्ट करणे, त्याला म्हणतो आपण सर्जिकल नाईफ. गुप्तपणे एखादी गोष्ट करणे त्याला सर्जिकल नाईफ म्हणतो.
कारण की आपल्याला माहित आहे कलामांना अगोदर फिलॉसॉफी आवडत असायची, त्याच्यानंतर इंग्लिश लिटरेचर आवडत असायचं, त्याच्यानंतर फिजिक्स आवडत असायचं. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र मॅथमॅटिकल फिजिक्स कलामांना आवडायला लागलं. आणि म्हणून मग कलामांना इतर त्यांचे मित्र म्हणत असायचे की ही हॅज बीन कॅरीड अ सर्जिकल नाईफ टू एरोनॉटिकल डिझाईन रिव्ह्यू. म्हणजे एरोनॉटिकल डिझाईन रिव्ह्यू करताना ज्या मॅथमॅटिकल फिजिक्सची आवश्यकता पडत होती त्या गोष्टीमध्ये कलाम निष्णात. इफ इट हॅड नॉट बीन फॉर प्रोफेसर राव's persistence म्हणजे आग्रहपूर्वक शिकवण. इफ इट हॅड नॉट बीन फॉर प्रोफेसर राव's persistence advice on how to prove equations in aerodynamics, I would not have acquired this skill. And to be free, Kalam just acknowledged here about Professor Narsinga Rao. If Professor Narsinga Rao had not been persistently advised Kalam how to prove equations in aerodynamics, he would not have acquired this skill. म्हणजे कलामांना हे सांगायचं आहे, जर प्रोफेसर रावनी मला आग्रहपूर्वक सल्ला दिला नसता आणि एरोडायनॅमिक्सचे इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे सांगितले नसते, तर निश्चितपणे आज माझ्यामध्ये जी स्किल आहे, आज माझ्यामध्ये जे कौशल्य आहे, ते कौशल्य निश्चितपणे आज माझ्यामध्ये नसतं. I hope that you all are getting what I am teaching here. Aeronautics is a fascinating subject. Further, Kalam told that aeronautics is a fascinating subject. Fascinating म्हणजे आकर्षित करणारा, अट्रॅक्टिंग. म्हणजे एरोनॉटिक्स हा जो विषय होता हा कलामांना नेहमीच आकर्षित करत होता. स्लोली अँड अमालगमेशन म्हणजे त्याला म्हणू आपण mixing. Don't do mischievous things. Okay, understand? मूर्खपणा करू नका. सरळ मराठीत सांगायची गोष्ट झाल्यास जास्त हुशारी दाखवायची नाही. कोण आहे काय आहे नावासहित सांगतो. करा आता कोणाला काय करायचं. जेवढं शिकवतो तेवढं चुपचाप ऐकून घ्यायचं. समजलं ना? शिल्लकची हुशारी दाखवायची नाही. ओके. एरोनॉटिक्स इज अ फॅसिनेटिंग सब्जेक्ट. मग कलामांना एरोनॉटिक्स हा जो सब्जेक्ट होता तो नेहमीच आकर्षित वाटत असायचा. स्लोली an amalgamation of information took place in my mind, but slowly there was a amalgamation of information. म्हणजे ज्या माहितीची सरमिसळ, there the amalgamation of information took place in my mind. मग माहितीची जी मिसळ होती किंवा मिश्रित माहिती होती हे कलामांच्या मनामध्ये नेहमी येत होती. I began to understand the differences in structure in the various types of aircraft. आणि नंतरच्या काळामध्ये ती जी अमालगमेशन होती किंवा ती जी माहिती होती, कलाम began to understand that those differences of structure in the various types of aircraft. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे एअरक्राफ्ट होते त्या एअरक्राफ्टच्या स्ट्रक्चर मधले जे डिफरन्सेस होते ते डिफरन्सेस मग कलामांना समजायला सुरुवात झाली किंवा कलामांना ते डिफरन्सेस समजू लागले. My favorite professors, all of them authorities in their different fields, helped me to acquire this composite knowledge. Composite means एकत्रित. Further, Kalam told us that my favorite professors, म्हणजे त्यांचे जे आवडीचे प्रोफेसर्स होते, all of them authorities in their different fields. म्हणजे सगळेच जण त्यांच्या आवडीचे प्रत्येक प्रोफेसर, त्यांना शिकवत असलेला प्रत्येक प्रोफेसर त्यांच्या फील्डमध्ये निष्णात होते. त्यांच्या फील्डमध्ये त्यांना अधिकृत असं नॉलेज होतं. अँड बिकॉज ऑफ दॅट नॉलेज हेल्प मी टू अक्वायर धिस कंपोजिट नॉलेज. आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा मग कलामांना व्हॉट एव्हर कंपोजिट नॉलेज कलाम हॅज बीन अक्वायर्ड, इट इज ओनली ऑफ देअर टीचिंग. म्हणजे कलामांच्या प्रोफेसरच्या शिकवणुकीमुळे कलामांनी जे काही एकत्रित नॉलेज मिळवलेलं होतं, एकत्रित ज्ञान मिळवलेलं होतं, ते फक्त कलामांच्या शिक्षकांची देण होती, किंबहुना कलामांच्या प्राध्यापकांची देण होती असं कलामांना वाटते.
My third and final year at MIT was a year of transition, and now Kalam was in his third year at MIT, and that third year was a year of transition. Transition म्हणजे स्थलांतर करणे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता या कॉलेजमध्ये 3 वर्ष राहाल, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयर. परंतु फायनल इयर झालं की तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही, तुम्हाला मग दुसरीकडे स्थलांतर करावं लागेल. अँड इन द सेम वे Kalam also told here us that when he was in his third year, final year at MIT, that year was the year of transition of Kalam. A new wave of thought, political and industrial, swept through the country in those years. And in those years, a new wave of thought was going on in political sector also and in industrial sector also. Means throughout the country, a new wave of thought swept. A new wave of thought swept. म्हणजे त्या काळी संपूर्ण देशामध्ये म्हणजे पॉलिटिकली आणि इंडस्ट्रियली एक नवीन विचार उदयास येऊ लागलेला होता. द पॉप्युलर व्ह्यू इन दोज डेज वॉज दॅट अ बिलीफ इन सायंटिफिक मेथड्स वॉज द ओनली व्हॅलिड अप्रोच टू नॉलेज. अँड ॲट दॅट टाइम द पॉप्युलर व्ह्यू वॉज देअर. Those days, the popular view was there, and that popular view was a belief in scientific method was the only valid approach. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने एखादी गोष्ट करणे किंवा सायंटिफिक मेथड्स न एखादी गोष्ट करणे, विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणे, विज्ञानवादी दृष्टिकोनच व्हॅलिड दृष्टिकोन आहे. म्हणजे आपल्याला जर नॉलेज घ्यायचं असेल तर तो विज्ञानवादी दृष्टिकोनातूनच घेतलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार त्यावेळच्या काळामध्ये येत होता. इफ सो, आय वंडर्ड व्हॉट अबाउट स्पिरिच्युअल असोसिएशन, अँड इफ पीपल सेड सो, देन ऍट दॅट टाइम कलाम वंडर्ड. कलामांना या गोष्टीचं आश्चर्य झालं. म्हणजे विज्ञान तर तेवढं महत्वाचं आहेच. कलामांना असं वाटत होतं की वैज्ञानिक दृष्टिकोन असलाच पाहिजे आपल्याला, म्हणजे ज्ञान घेताना आपला वैज्ञानिक दृष्टिकोन असलाच पाहिजे. बट व्हॉट अबाउट स्पिरिच्युअल असोसिएशन, परंतु त्याला स्पिरिच्युअल असोसिएशनची सांगड असली पाहिजे असं कलामांना वाटत होतं. म्हणजे इट डझंट मीन दॅट कलाम डोंट हॅव सायंटिफिक अप्रोच. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की कलामांचा सायंटिफिक अप्रोच नव्हता, असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन नव्हता असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे कलामांचा सुद्धा वैज्ञानिक अप्रोच होता, किंबहुना त्यांनी विज्ञानामध्ये खूप मोठी प्रगती केली. तुम्हाला मला माहित आहे, मोठमोठ्या गोष्टी ज्या घडल्या त्या कलामांच्या नेतृत्वाखाली घडल्या. जे DRDO म्हणतो आपण, त्या DRDO चे सुद्धा ते काय म्हणू आपण त्याला कोऑर्डिनेटर होते. त्या DRDO न जी प्रगती केली ती कलामांच्या काळामध्ये सर्वात जास्त प्रगती केली, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट पॅसेज. I had been brought up with deeply religious values where true realization म्हणजे जाणीव, lay beyond the material world. Material म्हणजे भौतिक. बघा, I had been brought up म्हणजे to bring up, पालन पोषण होणे. I had been brought up with deeply religious values. म्हणजे कलामांचं जे पालन पोषण झालं होतं एका धार्मिक आणि ज्याला म्हणतो आपण धार्मिक मूल्य असणाऱ्या घरामध्ये त्यांचं पालन पोषण झालं होतं. Where true realization lay beyond the material world, and in that family true realization is more important than the material happiness. आणि त्या घरामध्ये जे म्हणजे रिअलायझेशन म्हणजे जाणीव, खरी जाणीव खूप महत्वाची होती. मटेरियल म्हणजे भौतिक जगापेक्षा खरी जाणीव खूप गरजेची होती. म्हणजे त्यांच्यावर संस्कारच त्या पद्धतीने टाकले होते. इन अ होली स्पिरिच्युअल रेल. होली मीन्स पूर्णपणे, होली स्पिरिच्युअल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, स्पिरिच्युअल आध्यात्मिक, आणि रेल मीन्स रिजन किंवा काय म्हणतो डोमेन म्हणजे एखादं क्षेत्र. आणि त्यांना ते व्हॅल्यूज, रिलिजियस व्हॅल्यूज सुद्धा किंवा स्पिरिच्युअलिटी सुद्धा तेवढ्याच म्हणजे निकडीनं शिकवल्या गेली होती. म्हणजे जेवढं विज्ञानाला महत्व आहे तेवढंच आपण म्हणतो काय अध्यात्म सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे असं कलामांना वाटते. I had been taught from my early childhood that knowledge could be obtained only through the inner experience. And from his early childhood he had been taught
that knowledge, if you want to acquire knowledge or if you want to obtain knowledge, then knowledge, you can obtain knowledge only through the inner experience. म्हणजे तुमच्या आतमधली जी जो इनर एक्सपिरियन्स आहे, तो इनर एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल, तुम्हाला जर काही शिकायचं असेल, तर तुमच्यामधली आंतरिक अनुभव जो आहे, तो आंतरिक अनुभव तेवढाच महत्वाचा आहे. त्या आंतरिक अनुभवाशिवाय तुम्ही कोणतंही ज्ञान मिळवू शकत नाही. ही गोष्ट कलामांना त्यांच्या लहानपणापासूनच शिकवल्या गेली होती. आय वंडर्ड अबाउट दीज अँड अदर इथिकल इश्यूज. आणि कलामांना या सगळ्या ह्या इश्यूचं म्हणजे इनर एक्सपिरियन्स सोबतच इतर जे इथिकल इश्यूज होते, मॉरल इश्यूज होते, त्या मॉरल इश्यूज कलामांना नेहमी आश्चर्य वाटत होतं. अटेम्प्टिंग टू सॉर्ट आउट म्हणजे वेगवेगळं करणे. अटेम्प्टिंग टू सॉर्ट आउट क्वेश्चन्स ऑफ सायन्स अँड माय ओन स्पिरिच्युअल इंटरेस्ट. अँड कलाम फ्रॉम हिज चाइल्डहुड ही वॉज attempting to sort out the questions of science and his own spiritual interest. म्हणजे जे विज्ञानाचे जे प्रश्न होते त्यांच्या मनामध्ये आणि त्यांचा जो स्पिरिच्युअल इंटरेस्ट होता, आध्यात्मिक त्यांना जी आवड होती, त्या अध्यात्माची आवड आणि सायन्सचे प्रश्न ते अध्यात्म आणि सायन्स नेहमी सॉर्ट आउट करत असायचे. सो हिअर आय वुड लाईक टू स्टॉप. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली.